सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. काही लोक मोहमाया, लोभ, लाभ यासाठी जात आहेत. रोज बातम्या येतात, पण जिथे जातात ती खरी शिवसेना नाही, पण मोह कोणाला सुटत नाही. अशा अनेक प्रसंगातून आम्ही गेलेलो आहोत. विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपला असं होत नाही. राजकारणात कोणीही संपत नाही अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आज नाशिक दौऱ्यावर आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर संजय राऊत यांचा पहिलाच नाशिक दौरा आहे. संजय राऊत यांच्या उपस्थितीत नाशिकमधील ठाकरे गटाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांची बैठक पार पडली आहे. या बैठकीत विधानसभा निवडणुकीतील पराभवाचं मंथन करण्यात आलं. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबद्दलची चर्चा झाली. गेल्या काही दिवसांपासून नाशिकमधील ठाकरे गटाचे अनेक नेते शिंदे गटासह भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यामुळे पक्षाच्या डॅमेज कंट्रोलसाठी संजय राऊत आता मैदानात उतरलेले आहे. यानंतर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतलेली आहे. या पत्रकार परिषदेत त्यांनी पक्ष सोडून जाणाऱ्यांना चांगलाच टोला लगावलाय. बाळासाहेब ठाकरे जेव्हा नेतृत्व करत होते तेव्हाही आम्ही अशा प्रसंगातून गेलेलो आहोत. आम्ही अनेक पराभव पचवलेले आहेत, पण पक्ष उभा ठेवला. पक्ष आजही मजबूतीने उभा आहे असं संजय राऊत यांनी म्हटलंय. भूमिका काय, पक्षाचं ध्येय धोरण जे आहे ते राहीलच. पक्षामध्ये काही बदल नक्की होणार आणि ते फक्त नाशिकला नाही तर महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यामध्ये होते. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे की अनेक नवीन कार्यकर्ते पक्षाशी आता जोडले जातात. काही लोक मोह, माया, लोभ, लाभ यासाठी जात आहेत. रोज बातम्या येत आहेत त्या संदर्भात. पण जिथे जात आहेत ती काय खरी शिवसेना नाही हे सगळ्यांना माहिती आहे. पण मोह कोणाला सुटला नाही. अशा अनेक प्रसंगातून आम्ही गेलेलो आहोत. अगदी माननीय बाळासाहेब ठाकरे हे पक्षाचं नेतृत्व करत होते तेव्हाही आम्ही अशा प्रसंगातून गेलेलो आहोत. पराभव पचवलेले आहेत. पण पक्ष उभा ठेवला. पक्ष आजही मजबूतीने उभा आहे. विधानसभा हरलो म्हणजे पक्ष संपला असं होत नाही. कोणीच संपत नाही राजकारणात. चंद्रबाबू नायडू मागच्या निवडणुकीमध्ये फक्त 16 आमदार जिंकून आले होते. आज ते सत्तेवर आहे, ते लक्षात घ्या. बरोबर ना? आणि लोकशाहीमध्ये आज कटेंगे तो बटेंगे, एक आहे तो सेफ आहे वगैरे वगैरे आज असेल. पुढल्या वर्षभरामध्ये काय नवीन प्रकरणं येतील आणि बटेंगे कटेंगेवाले काय स्वतःच काटले जातील त्याचा राजकारणात भरोसा नसतो. विधानसभेनंतर मी पहिल्यांदा जरी आलो असलो तरी हे सगळे प्रमुख पदाधिकारी या काळात सतत मुंबईला येत. माननीय उद्धव साहेबांनी नाशिक संदर्भात घेतलेल्या बैठकीला आले, मला भेटत आले. काल शिवसेना भवनामध्ये जिल्हा प्रमुखांची बैठक झाली, त्यात होते. आणि आता या सगळ्या निकालासंदर्भात म्हणजे नाशिककरांच्याच नाही तर महाराष्ट्राच्या मनातच संभ्रम. तो संभ्रम तसाच राहू. पक्ष बांधणीचं काम जे महत्त्वाचं आहे सगळ्यात आधी ते करण्याची गरज आहे. त्यामुळे आता नाशिकच्या महानगरपालिका येतील, जिल्हा परिषदा येतील. जर सरकारनं निवडणुका घ्यायची हिंमत दाखवली जे EVM सेट करून त्यांच्या, तर आम्ही तयार आहोत निवडणुकांसाठी. तरी पण नाशिकचे निकाल हे धक्कादायक आहे. तसे अख्ख्या राज्याचे धक्कादायक आहे. जे निवडून आलेले आहेत ते अजून धक्क्यातून सावरलेले नाही. आमचं सोडून द्यावं, जे निवडून आलेले आहेत त्यांना एवढा मोठा धक्का आहे, आम्ही निवडून कशा, आणि असे तर ते अजून धक्क्यातून सावरलेले आहेत. तर ते धक्क्यातून सावरले विजयवीर की मग बघू. आमची तयारी आहे महापालिकेची. आम्ही आमचं काम सुरू केलेलं आहे. अगदी व्यवस्थित आम्ही बांधणी करतो आहोत आणि येईल त्या प्रसंगाला सामोरं जायची आमची तयारी आहे. चंद्रबाबूंनी पक्ष फोडला नव्हता. आत्ता जेव्हा त्यांनी पक्ष स्थापन केला तर स्वतंत्र एक पक्ष स्थापन केला.
आणि एकनाथ शिंदे यांचा जो निकाल आहे हा संशयास्पद आहे ना. भाजपचा निकाल इकडे संशयास्पद आहे, अगदी स्पष्ट आहे. अजित पवार, माननीय पवार साहेबांना फक्त 10 जागा मिळतात आणि अजित पवारांना 42-45 जागा मिळतात. हा निकालच संशयास्पद आहे. याच्यावर या राज्याच्या जनतेचा विश्वास नाही. निवडणूक आयोगाशी हातमिळवणी करून त्यांनी आमचा पक्ष ताब्यात घेतला. एकनाथ शिंदेने पक्ष स्थापन केला का? बाळासाहेब ठाकरेंना जन्म का एकनाथ शिंदेने दिला? सांगा ना. आणि त्यांना पक्ष ताब्यात देण्याचं काम अमित शहानी केलं. त्याच्यामुळे त्यांच्या घरामध्ये अमित शहाचा फोटो पाहिजे, बाळासाहेबांचा नको. हे जे बाळासाहेबांचे फोटो लावून फिरतायत त्यांनी आपापल्या देवाऱ्यामध्ये अमित शहाचे फोटो लावले पाहिजे या लोकांना, कारण त्यांचं दैवत अमित शहा आहे. हे सगळे जे कांड केलेलं आहे, कांड शब्द वापरतो, आमचं पक्ष चोरण्याचं, चिन्ह देण्याचं, हे अमित शहाने केलं. पण लक्षात घ्या, दिवस सगळ्यांचे येतात राजकारणात, आणि हे लोक अमृत पिऊन आलेले नाही आहेत. हे काय अमृत पिऊन आले आहेत का समुद्र मंथनातून? रामकृष्ण सुद्धा आले आणि गेले, तसं अमित शहा आणि मोदी सुद्धा जाणार आहेत. विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच जरी आलो असलो तरी पदाधिकारी नेहमी मुंबईत येत होते, मातोश्रीवर बैठका होत होत्या. सरकारनं निवडणूक घ्यायची हिंमत दाखवली तर नाशिकच्या महानगरपालिकेची निवडणूक होईल. ईव्हीएम सेट करून जे निवडून आले ते धक्क्यातून सावरलेले नाही. आमचं सोडून द्या, विजयवीर सावरली की निवडणूक लागतील, असा टोला संजय राऊतांनी यावेळी लगावलेला आहे. तर मुंबईबाबत उद्धव ठाकरे यांनी भूमिका घेतली. 14 महानगरपालिका आहेत, नाशिकमध्ये स्वबळावर लढण्याचं ठरलेलं नाही. आम्ही कोर कमिटी स्थापन केलेली आहे, आघाडीतून लढलं पाहिजे, मुंबईत मात्र वेगळं राहील हे जाहीर केलेलं आहे, असे देखील संजय राऊतांनी यावेळी स्पष्ट केलंय. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.